आज जो मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवणार आहे, एकदा हा बटाट्याचा पदार्थ बनवाल तर मॅगी पास्ता विसरून हा नाश्ता मुलांना रोज खायला देऊ शकता. इतका चवीला भन्नाट आणि फार फार चविष्ट लागतो. तर चला मग हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला हवंय बटाटा. तर इथं मी 2 मध्यम आकाराच्या बटाट्यांना उकडून घेतलंय आणि आता आपण याला कुस्करून घेऊ. तर असं काट्याच्या चमच्याने किंवा हाताने नाही तर किसणीने किसून घेतलात तरी चालेल, पण लक्षात असू द्या की गाठी असू नये. व्हिडिओत पाहताय तसं मऊ मॅश करून घ्यायचं. मग नंतर त्यात 2 चमचे गव्हाचं पीठ व 2 चमचे अरारोट टाकायचं आहे. हवं तर तुम्ही अरारोटऐवजी रवा वाटून सुद्धा वापरू शकता. आता चवीपुरतं मीठ टाकून पाण्याचा वापर न करता याला व्यवस्थित मिसळून कणिक बनवायचं आहे. इथं मात्र तुम्हाला अरारोटचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे एखाद दुसरा चमचा जास्तीचं वापरून पीठ मळून घ्या. तर इथं मी परत 1 चमचा गव्हाचं पीठ वापरून कणिक मळून घेतलंय. आता याच्यातलं अर्ध कणिक घेऊन अगोदर त्याचा उंडा बनवायचा. मग नंतर पोळीपाटावर किंवा सरफेसवर थोडंसं कोरडं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे. तर जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायचं नाही. चपातीपेक्षा थोडं जास्त जाड लाटून घ्या आणि लाटताना गरज असेल तेव्हा कोरडं पीठ वापरून या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आता काट्याच्या चमच्याने हळूवार दाबत दाबत व्हिडिओत पाहताय अगदी तसं एका लाईनमध्ये दाबत राहायचं. मग परत त्याच पद्धतीने पूर्ण लाटीवर दाबून एका प्रकारची डिझाईन बनवायची, अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. आता आपण याला अगोदर लांब पट्ट्यामध्ये कापून घेऊ, मग नंतर 2 ते 3 पार्टमध्ये कट करून घेऊया. हवं तर तुम्ही थोडेफार लहान मोठे कट करून घेऊ शकता. आणि कट केल्यानंतर एक एक पीस घेऊन त्याला रोलसारखं गुंडाळून घ्यायचं आहे, जसं की तुम्ही पाहताय अगदी तसं. तर गुंडाळल्यानंतर पाणी वगैरे लावून चिटकवायची गरज नाही, आरामात सेट होतात. तर याच पद्धतीने तुम्ही पण सर्व नाश्ता बनवून घ्या. आणि दुसरीकडे गॅसवर पाणी ठेवून त्यात साधारण अर्धा चमचा तेल व थोडंसं व्हिनेगर टाकून पाण्याला एक उकळी येण्याची वाट पहा. आणि पाण्याला उकळी यायला लागले की त्यात बनवलेला नाश्ता टाकून घ्या. लक्षात असू द्या की उकळत्या पाण्यातच टाकायचं आहे. आणि पाण्यात टाकल्यानंतर लगेच चमचा चालवू नका. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट चांगलं उकडून घ्यायचं आहे. हे पहा, असं पाण्यावर तरंगायला लागले की समजायचं व्यवस्थित शिजले आहे. मग नंतर त्याला पाण्यातलं काढून जास्त ओव्हरकुक होऊ नये म्हणून असं थंड पाण्यात टाकून ठेवायचं. तर आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि दुसरीकडे गॅसवर पॅन किंवा कढईत 1 चमचा तेल गरम करून त्यात बारीक कापलेले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाका आणि अगदी थोडंसं परतून साधारण 2 चमचे टोमॅटो केचप व 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा लहान चमचा सोया सॉस टाकून 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर याच्यात आपण उकळून पाण्यात ठेवलेला नाश्ता टाकून घेऊया. आता यात असेल तर बारीक कापलेली थोडी कांदापात व थोडंसं मीठ आणि हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिसळून घेऊ. तर यात हवं तर तुम्ही चाट मसाला ऑरिगॅनो पण टाकू शकता. तर इथं आपला हा पास्ता कम नाश्ता बनवून तयार आहे. तर या पद्धतीने पास्त्याला टक्कर देणारा हा पदार्थ एकदा बनवून पहा, मुलं फार फार आवडीने खातील. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.